अष्टविनायक गणपती उत्सव मंडळ वडगाव येळूर रोड बेळगाव यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला श्री गणेश मूर्ती व चरण पाठपूजन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। वडगावचा अष्टविनायक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या सोहळ्याने परिसर पूर्णपणे गणेशमय झाला होता। गणेश चौगुले व श्रीमती चौगुले यांच्या शुभ हस्ते श्री गणेश मूर्ती व पाठपूजन विधी संपन्न झाला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी जल्लोष केला। मुंबईच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला शेकडो नव्हे तर हजारो गणेश भक्तांनी उपस्थिती लावली। येळूर रोड परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता। डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले। मे महिन्यापासूनच बाप्पाच्या आगमनाची लागलेली ओढ या सोहळ्यात स्पष्टपणे जाणवत होती। विशेष आकर्षण म्हणजे बेळगाव श्री कपिलेश्वर मंदिर सेवेकरांनी तब्बल 1 तास विविध आरत्या सादर करून उपस्थितांचे मन जिंकले। आरत्यांमुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। पाठपूजन सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावाने पार पडणारे श्री विनायक पाटील यांचे मनपूर्वक स्वागत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे विनायक पाटील सांगण्यासाठी। आजचा सोहळा खरोखर अभिमानास्पद आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक जमेल म्हणून आम्हाला याचं भान सुद्धा नव्हतं। आणि पावसामुळे 2-4 दिवस झाले आम्ही त्या पावसामुळे भरपूर त्रासात होतो की सोहळा पार होईल आणि असं वाटत होतं आम्हाला। खरोखर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला सोहळा होईल म्हणून आम्हाला त्याची कल्पना पण नव्हती। भरपूर पब्लिकला साथ या वडगावच्या अष्टविनायकचे जेवढे फॉलोअर्स आहेत, जेवढे भक्त आहेत, ते एवढं मोठ्या प्रमाणात साथ देतील म्हणून आम्हाला माहिती नाही। आज बेळगावमध्ये पुऱ्या देशामध्ये एवढा मोठ्यानं पाठपूजन सोहळा व्हायलाय, त्याचं आम्ही जे घेतलं होतं त्याचं पूर्ण झालं, ते आम्हाला भरपूर अभिमान वाटतो। हा पाठपूजा ठेवण्याचा उद्देश काय होता तुमचा? हा पाठपूजन सोहळा म्हटला तर आमच्या कार्यकर्त्यांना असं भेटत झालं की मुंबई आणि पुण्याला असे पाठपूजन सोहळा होतात, त्याच्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने करू म्हणून असं पाठपूजन सोहळ्याचा आम्ही एक परिक्रमा निवडलो, तर आज ते आम्ही पूर्ण झाले।